भातकुली तालुक्यातील पाठोडा शुक्लेश्वर येथील प्रसिद्ध असलेल्या विदर्भ काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुक्लेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून देवस्थानाच्या वतीने फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले। यावेळी कोल्हापूर पोलिसांच्या चोख बंदोबस्तात भाविकांनी शांततेत दर्शन घेतले। लहान बहिणीचं लग्न जुळत नव्हतं। लोक म्हणत असतात ना, आता भाजी घ्यायला कारणच तसं होतं म्हटल्यानंतर एक अशीच असंगा पोरगी। जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील विदर्भ काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुक्लेश्वर देवस्थान या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त मोठ्या उत्साहाने संपूर्ण जिल्ह्याभरातील भाविक भक्त येथे गर्दी करीत आहेत। माझ्या पाठीमागे बघू शकता, या ठिकाणी 11.5 ज्योतिर्लिंगाचं शिवमंदिर आहे। या शिवमंदिरामध्ये मोठ्या संख्येने संपूर्ण परिसरातील नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरील सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने सकाळपासून येथे गर्दी करीत आहे। माझ्यासोबत बोलण्याकरिता देवस्थानचे अध्यक्ष आहेत कलंत्री साहेब, यांच्याशी बोलूया आपण। काकाजी, नेमका आज महाशिवरात्री आहे, महाशिवरात्री निमित्त काय व्यवस्था केलेली आहे, काय सांगू शकता? महाशिवरात्री निमित्त इथं सगळ्यांचं सुचारू रूपाने दर्शन व्हावं याकरता बॅरिकेड्स लावलेले आहेत। त्याप्रमाणे सुचारू रूपाने सगळे भाविक भक्त दर्शन घेत आहेत। पाण्याची व्यवस्था, अभिषेकाकरता पाण्याची व्यवस्था केलेली आहे। प्रत्येक भाविक आपल्या श्रद्धेनुसार अभिषेक करू शकतो आणि त्यानंतर प्रत्येक भाविकासाठी जे दर्शनार्थी दर्शन झाल्यावर त्यांना फराळाची व्यवस्था केलेली आहे। याप्रमाणे आमची व्यवस्था झालेली आहे। नेमकं किती वर्ष झालेली आहे या देवस्थानला, काय सांगू शकणार आपण? या देवस्थान खूप पुरातन आहे। हे ब्रह्मचारी इथे विश्वामित्रजीने तपश्चर्या केलेली आहे। त्यांना शिवाने वरदान दिलेलं आहे इथे, आणि इथे संत ब्रह्मचारी महाराज यांनी एका मोठ्या गुहारात तपश्चर्या केली आहे। संत गुलाबराव महाराज चांदूर बाजार यांनी कात्यायनी व्रतची दीक्षा इथूनच घेतलेली आहे। आम्ही आलो आहे यवतमाळ जिल्ह्यातून फाळेगाव या गावून। महाशिवरात्री निमित्त वाटोळा शुक्लेश्वराचं मंदिर प्रगटलेलं आहे, त्या दर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत। नेमकं कसं वाटलं तुम्हाला इथलं देवस्थान आणि इथे आल्यावर आम्हाला पूर्ण प्रसन्न वाटलं आहे आणि दर्शन घेतल्याबरोबर समाधान झालं।